नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मूग डाळीचे आप्पे कसे बनवायचे ते हे पाहणार आहोत। हे आप्पे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना देऊ शकता। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी कशी बनवायची हे पाहण्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा ही विनंती। चला तर आपण या रेसिपीला चालू करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मूग डाळ 4 ते 5 तास भिजत ठेवायची आहे। त्यामुळे तुम्ही संध्याकाळीच भिजत घाला, म्हणजे सकाळी तुमचा नाश्ता झटपट होऊन जाईल। सगळ्यात पहिल्यांदा या डाळीतलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे व मिक्सरमध्ये ही डाळ बारीकसर वाटून घ्यायची आहे। त्यानंतर या डाळीमध्ये आपल्याला 1 इंच आलं, थोडंसं पाणी घालायचं आहे, 1-2 चमचा, आणि हे बॅटर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। चला तर बघा हे बॅटरचा थिकनेस किती छान झालेला आहे। तर यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे। एकसारखं फेटल्यामुळे या बॅटरमध्ये चांगलं फुलतं। आणि थोडंसं त्याच्यामध्ये इनो 1 चमचा छोटासा इनो टाकायचा आहे। इनो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं त्याच्यावरती पाणी घालायचं आहे। त्यानंतर हे बॅटर चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडासा कांदा आणि थोडीशी मिरची टाकायची। ही मिरची लहान मुलांची तुम्ही करत असाल तर ही मिरची टाकू नका, मोठ्यांसाठी करत असाल तर मिरची टाका। त्यानंतर टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। या मिक्सरला चांगल्या रीतीने फेटून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर इथे आपल्याला एक आप्पे पात्र घ्यायचं आहे व ते गॅसवर ठेवून त्याला थोडंसं हीट झाले की त्याला तेल लावून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूंनी तेल लावले की खाली चिटकत नाही। तर याच्यामध्ये आपल्याला थोडं 1-2 चमचे आपल्याला आप्याचं मिश्रण आहे ते घालायचं आहे चांगल्या रीतीने। तर हे बघा आपण आप्पे पॅनमध्ये आपण सगळे आप्पे फिल करून घेतलेले आहेत। तर याला आपण याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं एकाच बाजूने आपल्याला चांगल्या रीतीने भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा किती छान प्रकारे खालच्या बाजू भाजलेली आहे। त्यानंतर आपल्याला हे आप्पे पात्र दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचं आहे। यासाठी सगळेच आप्पे आपण तर बघा खालची बाजू किती छान सगळ्याची भाजलेली आहे। त्यानंतर हे आप्पे ही एक मिनिट खालच्या बाजूने पण भाजून घ्यायचं आणि त्यानंतर बघा किती छान किती छान। तर कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। थँक्यू, धन्यवाद।